श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते. आषाढ महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही अत्यंत खास मानली जाते. या अमावस्येला दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. आषाढ अमावस्येच्या दिवशी शिवभक्त व्रतही करतात. काही भागांमध्ये महिला या दिवशी तुळशीला, पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालतात. या दिवशी पितरांचे तर्पण दिले जाते. यामुळे पितर प्रसन्न होतात. गरुड पुराणानुसार जे लोक आषाढ अमावस्येचे व्रत करतात, पूजा करतात, दानधर्म करतात, ते सर्व दोषातून आणि पापातून मुक्त होतात अशी मान्यता आहे. या दिवशी उपवास केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जर झाडे लावली तर आपले ग्रहदोष नष्ट होत असतात. या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट आषाढ अमावस्येच्या दिवशी प्रामुख्याने केली जाते, ती म्हणजे दीपपूजन. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे श्रावण महिना हा सुरू होण्याच्या अगोदरच आषाढ महिन्याची सांगता होत असताना ही दीप अमावस्या येत असते. या दिवशी दीपपूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दीपपूजन जे आहे तर ते आपण कसे करावे, सकाळी करावे की संध्याकाळी करावे, त्याचप्रमाणे दीपपूजन करताना आपल्याला कोणत्या प्रकारचे दिवे वापरायचे आहेत, कोणत्या प्रकारचे दिवे चुकूनही वापरू नयेत, दीपपूजन झाल्यानंतर कोणती चूक करू नये, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही यंदा 12 ऑगस्टला बुधवारी आलेली आहे. या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. दीपपूजन हे आपण सकाळी करू शकतो. सकाळी जर आपण दीपपूजन केले तर दिवसभर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहत असते. आणि जरी आपल्याला काही कारणाने सकाळी दीपपूजन करणे शक्य नसेल तर आपण संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सुद्धा हे दीपपूजन करू शकतो. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे, प्रकाशाचे प्रतीक आहे. दीपपूजन करताना आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत. 5, 7, 11, 21 तर अशा विषम संख्येमध्ये आपण हे दिवे प्रज्वलित करू शकतो. आपल्या घरामध्ये इकडे तिकडे ठेवलेले दिवे असतील, समया असतील, निरांजने असतील, लामण दिवे असतील तर हे सर्व दिवे आपल्याला घासून पुसून लक्क करून यांची पूजा आपल्याला करायची असते. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण पूजा करणार आहोत तर आपण देवघराच्या बाजूला ही पूजा मांडू शकतो. त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आपल्या घरातील जे काही दिवे आहेत तर ते आपल्याला लक्क स्वच्छ करून दूध आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तर ती जी आपण जागा स्वच्छ केलेली आहे त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. पाटावरती आपल्याला लाल वस्त्र जे आहे तर ते अंतरायचं आहे. यानंतर आपल्याला एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा करताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करत असतो. दिवा जो प्रज्वलित केलेला आहे तर त्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची त्या पाटावरती स्थापना करायची आहे. गणपतीची मूर्ती एका तामणामध्ये ठेवायची. गणपतीला पाण्याचा अभिषेक करायचा, पंचामृताचा अभिषेक करायचा आणि ती मूर्ती आपल्याला स्वच्छ कोरडी करून त्या पाटावरती आपल्याला एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती नसेल तर आपण सुपारी सुद्धा वापरू शकतो आणि त्या मूर्तीला किंवा सुपारीला हळदी कुंकू, अक्षता, जास्वंदीचं फूल, दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत. गणपतीची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण जे दिवे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर ते सर्व दिवे जे आहेत तर ते आपल्याला त्या पाटावरती मांडायचे आहेत. आता त्या पाटावरती हे सर्व दिवे मांडत असताना प्रत्येक दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवे ठेवायचे आहेत. कारण दिवा जो आहे तर तो आपण डायरेक्ट ठेवत नाही तर त्याला नेहमी आसनावरती ठेवायचा आहे. त्यामुळे थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या प्रत्येक दिव्याखाली येतील तर अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. त्यावरती आपल्याला सर्व दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. म्हणजे जे काय लामण दिवे असतील, निरंजन असतील, समई असतील किंवा आपल्या देवघरामध्ये आपण जे दिवे वापरलेले आहेत तर ते सर्व जे दिवे आहेत तर ते आपल्याला अशा प्रकारे मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या दिव्यांमध्ये तेल घालायचे आहे आणि आपल्याला त्या दिव्यांभोवती फुलांनी सुद्धा आरास करायची आहे किंवा आपल्याकडे जर गजरे असतील तर गजऱ्यांनी आपल्याला आरास करायची आहे. आणि हे सर्व दिवे जे आहेत तर ते आपल्याला
प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे। दिव्यांना हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आघाडा, दुर्वा अर्पण करायचे आहेत। त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे। नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या, गूळ आणि पंचामृत तर असा नैवेद्य ठेवायचा आहे। आणि यानंतर आपल्याला कणकेच्या दिव्यांनी पाटावरील दिव्यांना ओवाळायचं आहे। अगोदरच आपल्याला कणकेचे 5 दिवे जे आहेत तर ते तयार करून ठेवायचे आहेत आणि हे दिवे एका ताटामध्ये घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि आपल्याला ते दिवे प्रज्वलित करून त्या दिव्यांनी पाटावरील दिव्यांना ओवाळायचं आहे। कणकेचे दिवे बनवत असताना कणिक जे आहे तर यामध्ये आपल्याला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद टाकायची आहे। मिठाचा वापर आपल्याला करायचा नाही आणि दिव्यांनी ओवाळल्यानंतर आपल्याला ते जे कणकेचे दिवे आहेत तर ते ताट तसंच आपल्याला त्या पाटासमोर किंवा चौरंगासमोर ठेवायचं आहे। यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे की हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हे आपली संस्कृती सांगत असते। दीप अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन केल्यामुळे दिव्यातील देवतत्वाचे पूजन आपल्याकडून होत असते। त्यातील देवत्व जे आहे तर ते कार्यरत होते आणि ते वर्षभर जागृत राहते। यामुळे आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात। दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला शुभम करोती म्हणून लहान मुलांना सुद्धा ओवाळले जाते। लहान मुले ही वंशाचा दिवा असतात, त्यामुळे त्यांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे। आजची मुले ही भविष्यातील चांगले नागरिक असतात, त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे। दीप अमावस्येच्या दिवशी आपण दीपपूजन करतो, याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। त्यानंतर देवघरामध्ये दिवा लावायचा आहे। आपल्या देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण दीपपूजा केलेली आहे तर त्यासमोर बसायचं आहे आणि आपल्याला क्षमा मागायची आहे। आपण जी काही दिव्यांची पूजा केलेली आहे ही पूजा करताना जर काही चूकभूल झाली असेल तर आपल्याला क्षमा मिळावी म्हणून आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही पूजा उचलायची आहे। ज्या काही आपण दिव्यांमध्ये वाती वगैरे वापरलेल्या आहेत तर त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जे कणकेचे दिवे आहेत तर ते गाईला खायला द्यायचे आहेत किंवा काही भागामध्ये या दिव्यातील थोडा थोडा भाग जो आहे तर तो कणकेचा जो गोडाचा भाग असतो तर तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला जातो किंवा आपण हे दिवे झाडाखाली ठेवले तरी सुद्धा चालेल, जेणेकरून मुंग्या वगैरे हे दिवे खातील। जी काही फुले वगैरे आपण पूजेमध्ये वापरलेली आहे तर ते जे साहित्य आहे तर त्याचं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे। दीपपूजा आपण जेव्हा करतो तर त्यासाठी तुटके फुटके किंवा भंग पावलेले खराब दिवे जे आहेत तर ते आपल्याला वापरायचे नाहीत। आपल्याला स्वच्छ आणि अखंड असलेलेच जे दिवे आहेत, जे व्यवस्थित आहेत, सुस्थितीत आहेत, तुटलेले फुटलेले नाहीत तर असे दिवे जे आहेत तर तेच आपल्याला वापरायचे आहेत। आणि आपण एकदा दीपपूजा केली, दिवे प्रज्वलित केले की त्या दिव्यांना आपल्याला अजिबात उचलायचं नाही। दीपपूजा झाल्यानंतर ही चूक आपल्याला करायची नाही की दिवा उचलला आणि दुसरीकडे ठेवला वगैरे, असं अजिबात करायचं नाही। एकदा दिवे प्रज्वलित केले की पुन्हा त्या दिव्यांना आपल्याला स्पर्श करायचा नाही। दुसऱ्याच दिवशी आपल्याला ही पूजा जी आहे तर ती उचलायची आहे। आणि जे दिवे आपण पूजेमध्ये ठेवतो यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे। तिळाचे तेल वापरले तर अतिशय उत्तम किंवा आपण कोणतेही तेल वापरू शकतो। आणि ज्या कणकेच्या दिव्यांनी आपण ओवाळतो यामध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे।